हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली आहे आणि कपडे पण धुवून घेतले, कारण की म्हटलं नंतर कंटाळा येतो कपडे धुवायचं ऊन झाल्यावरती. त्यामुळे लवकर कपडे पण धुवून टाकले. आज यांना सुट्टी आहे तर मला स्वयंपाक लेट बनवायचा आहे. लेट म्हणजे म्हटलं आधी कपडे धुवून घेऊ मग स्वयंपाक बनवू. तर चला आता मस्तपैकी स्वयंपाक बनवायचा आहे. तर आता मस्त मेथीची भाजी बनवायची आहे. तर चला मस्त मेथीची भाजी वगैरे मी नेसून ठेवली आहे. मस्त ताजी ताजी आणून ठेवली होती काल संध्याकाळी लसणामधून आपल्या. तर चला आता मस्तपैकी भाजी करून घेते, मग बघते काहीतरी. हे तर काय सुट्टी असल्यावरती लवकर उठती नाही, त्यामुळे हे झोपलेलेच आहे. तर आपण घेऊ पटकन स्वयंपाक वगैरे आवरून, कारण की केव्हार पण बसलं तर मग काही आवरत नाही. ते उठल्यावरती मग राहिलेलं काम आवरता येतं, पण थोडंफार तोपर्यंत आवरून जातं. तर चला मी घेते आवरून. तर बघते अजून ते उठले की नाही. तर उठून बाहेर गेले वाटतं. तर त्यांचं चाललं असेल शेकोटी करायचं काम. आता बघा 8 वाजले, एवढी थंडी वाजते का, मस्त शेकोटी करून दात घसत बसली. तर थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेरा. बघा सुट्टीच्या दिवशी असं असतं आमचं, निवांत उठणं, निवांत ब्रश करणं, मग ती शेकोटी, मग काय त्यांचं. आज काही लवकर आवरतील असं मला वाटत नाही. तर चला आपलं आपलं काम आपण आवरून घेऊ लवकर. आणि ते तर राखीला गेले, कारण की ना माझ्या मावस सासूबाईच्या सासू वारल्या आहे. तर पप्पा ते तिकडे गेले, त्यामुळं आता लवकर स्वयंपाक करून घेते पप्पा येईपर्यंत. अरे पप्पा आले ना, पप्पा म्हणजे लवकर स्वयंपाक नाही बनवला, मला भूक लागली. तर चला पप्पा येईपर्यंत स्वयंपाक आवरला पाहिजे. मस्त इथं भाजी टाकली आहे शिजण्यासाठी. तर चला बघू साहेबांचं काय चाललंय. उठले, आंघोळ वगैरे करून आले आणि साहेबांचं चाललंय केस विचारायचं काम. तर चला आता मस्तपैकी भाकरी करून घ्यायची आहे. तर आता मस्त भाजी तर झाली आताच जमा आहे भाजी. तर चला आता मस्तपैकी भाकरी करून करायचं आहे. तर आत्ता चाललंय काय बनवू असा विचार चाललाय माझा. तर मी आता बनवणार आहे वांग, पोळी आणि भात, कारण मम्मी त्यांना एक ठिकाणी भाकरी पण घेऊन जायची आहे जेवणासाठी, कारण की त्या आजी वारले आहे. तर तिथं तर अजून पप्पा ते काय आले नाही. पप्पा ते गेले शोरूमला गाडी आणण्यासाठी, कारण गाडीच थोडा प्रॉब्लेम झाला होता. तर त्यांनी शोरूमला गाडी नेऊन सोडली. तर ते आता गाडी आणण्यासाठी गेले दोघंजणं. तर आत्ता वाजले 7:30 तरी ते अजून आले नाही. तर येतील ते पण, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. मी आता मस्त भात लावला आहे आणि वांग्याची भाजी पण बनवली आहे. तर आता माझ्या फक्त पोळ्या बाकी आहे. तर मी आता पोळ्या बनवून घेते पटकन, त्यांना येईपर्यंत माझा स्वयंपाक झाला पाहिजे. तर बघू आता कसं कसं काम आवरतंय. कारण की भात मी आज पातेल्यामध्ये लावला आहे, त्यामुळं ते उतू चाललं होतं. तर झाकण काढून टाकलं. तर चला आता मस्त घेते पोळ्या बनवून. त्यांची वाट पाहते. मी घरी एकटीच आहे, मला करमत पण नाही. सकाळी मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे वाटतं, आय थिंक थोडासा, पण त्यानंतर काय माझ्या लक्षात पण नाही राहिलं, व्हिडिओ पण घेतला नाही. बघू चला आता यांची वाट बघते. चला मित्रांनो पोळ्या वगैरे तर बनवून झालं आहे. मी घरी एकटीच आहे. एक तर पुढल्या घरातला लाईट पण मला लावता येत नाही आणि बाहेरचं पण लावता येत नाही. मधले लावता येतात तेवढे लावले, बाहेर पण निघायला चान्स नाही. घरी एकटी असल्यामुळं भीती पण वाटते, कारण की शेजारी ऊस आहे तुम्हाला पण माहिती आहे, आणि लाईट पण नाही. त्यामुळं काही घरातच बसायचं काम झालं आहे. हे पण येते नाही, त्यामुळं बाहेर निघायचं म्हटलं भीती वाटते आहे. त्यासाठी आता मी स्वयंपाक बनवून घेतला आहे, घरातले सर्व काम आवरून घेतलं आहे, स्वयंपाकाचे भांडे पण घासून घेतले. तर आता बघते वाट किती वेळात येता काय माहीत. आता प्रॉब्लेम मेन असं झाला आहे का लाईट लावता येत नाही. बाहेरचं लाईट लावलं मग मला नाही भीती वाटत, कारण की आता मला सवय लागली आहे. पण लाईटच नसल्यामुळं भीती तर जास्तच वाटते. बघते आता 10-15 मिनटं वाट, नाही आले
तर मग पाठीमागच्या भाऊंना त्यांना बोलून लाईट वगैरे बाहेरचं लावून घेते. तर चला मित्रांनो, बघा सगळं आवरून पण झालं आहे. आता मस्त भांडं वगैरे आवरून झाले, किचन पण आवरलं आहे. तरी ते येते नाही, 8 वाजले. मी त्यांना कॉल पण केला होता, तर ते आय थिंक गाडीवरती वाटतं, त्यांनी कॉल काही रिसीव केला नाही. तरी मी सचिनला पण थोडा वेळ कॉल केला. माझी एक फ्रेंड आहे, तिला पण कॉल केला. माझ्या लहान मावशीला पण कॉल केला. सगळ्यांना कॉल करून टाईमपास करत होते. काही कामात पण गुंतलं का मग काही एवढं भीती वगैरे वाटत नाही. तर मी शक्यतो दिवसभर तर एकटे असते, पण संध्याकाळी कधीच नसते. संध्याकाळी तर मी आता जवळपास 3री-4थी वेळ असेल, म्हणजे 1.5-2 वर्षामध्ये. नाहीतर मी कधी शक्यतो संध्याकाळी तर एकटी राहतच नाही. पण आत्ता वेळ आली. वेळ म्हणजे भीती वाटायचं कारण फक्त लाईट नाही बाहेर आणि पुढच्या घरात पण, त्यामुळंच. लाईट असल्यावरती तर काही वाटत नाही. बाहेरचं तरी म्हणजे खिडकीतून वगैरे बघितलं तर दिसतं म्हणजे मला फक्त इथं वाघाची भीती वाटते, बाकीचं काही नाही. बाकीचं तर सवय आहे, पाठीमागचे काकां ते पण असतात. तर चला बघते वाट. पप्पांना त्यांना डब्बा पण घेऊन जायचं आहे. एवढा वेळ झाल्यावरती डब्बा कधी घेऊन जाणार आहे. तर चला डब्बा वगैरे पॅक करून ठेवते तोपर्यंत, मग घेऊन जातील. अजून मम्मी पण आल्या नाही, कारण की दोघं पण डबा घेऊन जाणार आहे. तर चला बघते वाट. मध्ये घ्या. नाही मा पिल्लूला ड्युटी 2 दिवसापासून नाही गाडी. मित्रांनो, आताशी घरात थोडंसं बरं वाटतंय, कारण की ते आल्यानंतर लाईट लावलाय इथं पण, आणि बाहेर पण लाईट लावलाय. नाहीतर बाहेर पुन्हा अंधार अंधार होता. आत्ताशी थोडंसं बरं वाटायला लागलंय. तर चला आता घेऊ जेवण करून. मला तर भूक लागली, त्यांना काय माहिती. हो जेवायचं आहे लगेच. मला उद्याची गणगणगुटीत थांबत. तर त्यांची चालली उद्या कामावर जायची तयारी, कारण की ते 2-3 दिवसापासून घरीच आहे. तर ते आता लोकेशन लावतो. मित्रांनो, आता जेवण वगैरे झालंय. आता मला जेवणाचे भांडे घासायचे. तर चला आता मस्तपैकी जेवणाचे भांडे वगैरे घासून घेते. ते गेले सकाळच्याला बादलीवरून आणायला, म्हणजे पाणी तापवण्यासाठी. तर चला मी येते आता पटकन भांडे घासून, कारण की मला पण झोप येते. आज थोडासा टाईमच झाला. तर त्यांना आला आहे मामांचा कॉल, तर त्या कॉलवर बोलते ते. तर चला